आपण आता ना आलेलो आहोत कोडली म्हणून हे आई म्हणजे माताचं आहे, राजेश्वरी माता आहे, त्यांचं मंदिर आहे. तर बघूयात आपण किती छान मंदिर आहे ते. चला. पण ना एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे ना खूप छान दर्शन झालं इथं. सुंदर असं शांतपणे होतं आणि मेन म्हणजे मोबाईल फोन्स अलाउड नाही आहेत आतमध्ये, त्याच्यामुळे सगळे शांतपणे दर्शन घेत होते. म्हणजे असं फोनच्या नादामध्ये घाई गडबड, इथे थांब तिथे थांब हे असा प्रकार काही नव्हता. शांतपणे मंदिरात दर्शन मिळालं, छान बाहेर आलो आहे. आणि ह्यांच्या प्रथा परंपरा ज्या आहेत मंदिराच्या इतक्या सुंदर आहेत ना, छान वाटलं. चला आता नेक्स्ट पुढे भेटूयात पुढच्या. आता आपण अजून एका मंदिरात आलेलो आहोत. श्री दुर्गा परमेश्वरीचं मंदिर आहे आणि आज म्हणजे कॅलेंडर आपल्याला काही कळत नाही म्हणतात काय आहे काय नाही. आज एकादशी आहे, छान दिवस आहे आणि आज आपलं दुर्गेश्वरीचं दर्शन होत आहे. राजराजेश्वरीचं दर्शन झालं आपलं अगोदर जे झालं ते राजराजेश्वरीचं झालं. आता दुर्गेश्वरीचं दर्शन आहे. खूप छान प्रसन्न मंदिर आहे आणि अजून आपल्याला इथल्याच लोकल एक अंकल होते, त्यांनी सांगितलं की इथे अजून 2 मंदिरं आहेत, कत्री आहे किंवा अजून एक मंदिर आहे. ते छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि छान बघण्यासारखं आहे. ते पण आपण कवर करायचा प्रयत्न करूयात. चला आपण बघा तिथं पुढे. नमस्कार. तर आपण आता दर्शन घेऊन दुर्गेश्वरीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. मंदिर खूप छान आहे. आतमध्ये जे त्याचे इंटेरियर किंवा कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे ना ते खूप छान आणि बारीक बारीक एक गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. जसं आपण एक लामा किंवा चायनीज किंवा थायलंड साईडला जे मंदिरं असतात ना ज्याच्यामध्ये डिटेलिंग असते, एक कोणत्याही कारागिराने खूप छानपणे काम केलेलं असतं, तसंच आतमध्ये पण खूप छान डिटेलमध्ये एक गोष्टी थोड्याशा छोट्याशा कोरलेल्या आहेत. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला तुम्हाला ते दाखवता नाही आलं कारण की सेम फोन अलाउड नाही आहेत आतमध्ये. त्याच्यामुळे शांतपणे दर्शन झालं, गर्दी नव्हती. छान असं मस्त दर्शन काढून फोटोज काढून बघू शकता. आपले पोजर फोटोग्राफर बायकोची पर्स लावून नो मेल इगो, 0 मेल इगो. मजा मस्ती करून आपण आता चाललेलो आहोत अन्नक्षेत्राकडे, कारण आज एकादशी त्याच्यामुळे पूर्ण जेवण असं नाही आहे. आज फक्त आपल्याकडे आहे उपवासाचं जेवण हे या मंदिरात. अदरवाईज नेहमी जे असतं ते पूर्ण जेवण असतं, महाप्रसाद असतो. आज एकादशी आज उपवासाचं आहे. तर आपण बघूयात काय आहे, खाऊयात छानपैकी आणि पुढे निघूयात. भारी आवा हे बघ इथे काय
डागडुजीचं काम आहे चालू आहे मंदिराचं, मंदिराच्या ट्रस्टीच्या ऑफिसचं. तर हे जे आहे ना इथे बघा, हे खूप छान असं आहे त्यासाठी. आणि साऊथ साईडला माझं एक नेहमी अट्रॅक्शन असायचं की साऊथ साईडला जर जातो आहे आपण मँगलोरियन केरळला, तर आपले हत्तीदेव हत्तीदेव गणराज जे आहे त्यांचं एकदा तरी दर्शन घ्यायचं. आणि जी इथे ना गौशाला आहे, आपल्या कृष्णांनी जे गौमातेचं रक्षण केलं होतं, आपल्या कन्हैयानी जे गौमातेचं रक्षण केलं होतं, त्याचा वारसा जपत जपत आज सगळेजण त्याच्या लेवलनी प्रयत्न करतात. त्याचंच एक छान उदाहरण म्हणजे ही गौशाळा आहे. आणि पुढे जाऊयात आपल्या गणरायांचं जे गणरायाचे म्हणजे हत्तीदेवांचं प्रसिद्ध आहे. जा फोटो तर झालं. DUAG. अच्छा हे श्री दुर्गा परम ईश्वरी टेम्पल. आणि स्वास्तिक मध्ये एक टाका. जेवणाच्या ताटाचा फोटो तुझ्या काढला तरी चालेल, सिनेमॅटिक आहे. नमस्कार. तर आपण ना आता पेटभर जेवलो आहोत. म्हणजे आज एकादशीमुळे मी तुम्हाला म्हणाले ना की उपवासाचा आहे. तर आज ना त्यांच्याकडे त्यांचा प्रॉपर मँगलोरियन राईस होता, ब्राऊन राईस टाईप होतो थोडासा. तो राईस होता आणि रस्सम होता. रस्सम म्हणजे तर त्याचं आपण सांबार असो ना, सांबार सेम टेस्टमध्ये सांबार डाळ होती. प्लस आपल्याकडे जे होतं ते खीर होती. खीर इतकी सुंदर होती, छास होता आणि पाणी होतं. आणि प्लेट्स सेल्फ सर्व्हिस आहे. प्लेट्स घ्यायचे, मग ते राईस देणार. आणि हां, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जितका प्लेटमध्ये आहे तेवढं संपूर्ण खायचं आहे, किंवा जेवढं संपूर्ण खायचं असेल तेवढंच प्लेटमध्ये घ्यायचं आहे. राईस घ्यायचा, त्याच्यावरती ते डाळ ती देणार जे रसम टाईप आहे. आणि तिथून पुढे ती फिनिश करायचं आहे, ते संपवायचं आहे, क्लीन करायचं आहे आपली प्लेट. त्यानंतर आपल्याला छास किंवा खीर जर हवी आहे तर ती आपल्याला सर्व केली जाते त्यांच्याकडून.
त्याच्यानंतर पाणी वगैरे प्यायचं, पद्धतशीर जे पण जर ताटात काही राहिलं असेल थोडं छोटं मोठं तर ते एका साईडला डस्टबिन आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग कोरडी प्लेट जी आहे ती ठेवायची. असं सिस्टमॅटिक आहे, प्रॉपर आहे, कोणाचं कुठे गोंधळ नाही, गडबड नाही. तुम्ही तर बघू शकता माझ्या मागे सगळं बैठक व्यवस्था आहे प्रॉपर अशी. त्याच्यामुळे कोणाचा असा किओस नाही आहे किंवा काही नाही आहे, शांतपणे आहे सर्व. आणि इतकं छान जेवण होतं, इतकं छान होतं सगळं. आता जेवण आपण प्रसाद घेऊन, महाप्रसाद घेऊन आपण आता पुढे जाऊयात. चला. जय सद्गुरू. तर आपण आता आलेलो आहे कत्री म्हणून मंदिर आहे तिथे आलेलो आहोत. तर आता बघू हे समोर जे दिसतं ना तिथे ब्ल्यूमध्ये ते मंदिर आहे. आपली गाडी मागे पार्क आहे 100 मीटर्सवरती, तिथून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. चला बघूया. गजरा कैसा है? मुझे 2 नजरा 2 है ना, अनलिमिटेड एक ही चाहिए. स्कैनर है? पैसा नहीं है. कोई किसी के पास पैसा नहीं है. कॅश पाहिजे. हां 50. अरे हा खूपच जास्त झाला रे. एवढा काय हे भारी वाटतंय. पण हा काय तो एवढा लावून ताई लावला. गजरा रे तेरे काले काले तो थंडगार वाटतं. तुम्हाला पण पाहिजे? लगेच पाय तू काय नको बोल. तुला कोणी विचारलंय का? पाय दुमडून बसावं लागेल. तुला याला वरती ठेवूया असं. वाजले की 12. हे चांगला नाही वाटत आहे. जाऊ बरं पटकन तू. चष्मा पण आहे. फोटो काढ आम्ही सगळं. पायाच्या क्लोज जवळ थांबा. हे चल. क्लायमेटमध्ये कुठे पण मस्त वाटतं जायला. छान तुला थकवा निघून गेला. थंड वातावरण आहे. रिलॅक्स झालं एकदम. फुल बॉडी अशी जोक ऑफ द डे. पण असं खूप छान बरं वाटलंय मला. वेळ आणि साऊथला येऊन नाहीतर हेच चालू होतं. गणपतीचं मंदिर आहे. हे गणपतीचं मंदिर आहे इथे आतमध्ये. गणपती बाप्पा विराज आहेत. वरती पण तुम्ही बघू शकता. आतमध्ये अलाउड नाही. ते गरम असतं ना मग चालायला ठेवलं. काय पाऊस आला? पाऊस आला. खरं झालं पाऊस. बॅक साईड आहे. मी जसं म्हणाले की थंडगार पावसाचं वातावरण झालंय तर आता खरंच पाऊस येतोय. आणि खूप ते हे बघा अच्छा ते ना ते येत आहे त्याला काहीतरी बोलतात ना कापूस. तर आता पाऊस येतोय. मस्त गारवा झालेला आहे वातावरणात. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा एकदा आनंद बघा. किती आनंद झाला आहे. कारण थंड गार.
ब्राह्मी थोडी थोडी ओके, तर आपण ना आता मंदिराच्या परिसरामध्ये एक गोरखनाथांचं वरती थोडंसं मंदिर आहे, थोडंसं टेकडीवरती वरती आहे. तर त्याच्या स्टेप्स ॲटलिस्ट 188 स्टेप्स असतील, आहेतच म्हणजे. तर आता आपण चालूया, थोडा पाऊस पण आलेला आहे, थोडंसं थांबत थांबत आपण जाऊयात. चला. चला गणपती बाप्पा मोरया. भिजत भिजत जाऊ पण जाऊ. आता पावसातच आलोय आपण. इकडे मार खाल्ला. पण मजा आली. घरी इकडे एवढं थंड वाटते ना. घरी आपण आता इकडे एवढा लांब आलोय. त्यांनी गाडी बुक केली एवढी तेच फिरण्यासाठी. आणि हा मग आपण घरी बसून पण काय फायदा. कधीच्या काळात तर आम्ही वापस येणार आपण कधी टायमानंतर किंवा येणार पण नाही. ते तर शेतीचे पोरं काय नाही, एकदा प्लॅन करूयात कोलाच्या टायमाला. कोला बघायला येऊयात एकदा. हा तो कोला आहे बघ आम्ही. तो कोला बोलतो. कोला बघूया बघूया नंतर. इकडे काळे काळे बंक करून आले दोघं. पण ते सोड. काळे काळे बोला बघ. काळे काळे बघ कसं भेटतात. हा ना तुझं काय पाहिजे झालं रे? अजून 20-30 पायऱ्या पाहिजे होत्या ना. अजून 150-100 असते तर मजा आली असती ना थोडी. तर आपण आता पोहोचलेलो आहोत इथे वरती. परशुराम क्षेत्र म्हणून आहे, श्री परशुराम क्षेत्र. तर इथे ऑलमोस्ट सगळ्या नाथांची देवस्थानं आहेत, त्यांचे छोटे छोटे मंदिर आहेत. तुम्ही बघू शकता हे असे जे आहेत ना, हे सर्व नाथांची मंदिरं आहेत. गोरखनाथ झाले, आपले कालभैरवनाथ झाले, ह्या सर्व नाथांचे मंदिरं इथे छोटे छोटे आहेत. आपण हळूहळू बघूया. चला या. हे एंट्री केल्यावरतीच हे थोडंसं पहिलं राईट साईडला एक छोटं मंदिर आहे, ते आहे श्री चौरंगीनाथ मंदिर. त्यांचं दर्शन घेऊन आता आपण पुढे वाढूया. हे एक वन आहे, त्याचं नाव ऐकतेस नवग्रह वन म्हणून आहे. हे श्री सिद्ध ज्वालानाथा यांचं जिवंत समाधी मंदिर आहे इथे. खूप सारे अजून आहेत. या जवळून घे ना. हे इथे मंदिर आहे श्री शिव गोरक्षनाथ मंदिर. एवढं पण मोठं ना छोटी छोटी मंदिरं वगैरे. वन आहे हे, आणि ह्या वनामध्ये ना ह्या समाध्या आहेत, प्राचीन समाधीज आहेत. ह्या आपण तिथे नाही जात आहोत, आपण मेन मंदिराच्या दिशेने जात आहोत. चला. मंदिरांना जे आहे ना ते त्यांची लोकल लँग्वेज इंग्लिश आणि हिंदी असं ऑलमोस्ट मंदिरांकडे आहे. तर जितके मंदिरं आपण पाहिलेले आहेत ना, तर तिथे लिहिलेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे नॉन साऊथ इंडियन्स जे आहेत ना, किंवा ह्या साऊथच्या ह्या कर्नाटक, केरला, बेंगलोर, त्या व्यतिरिक्त जर कोणी महाराष्ट्रीयन्स आपल्या इकडचे येणार असतील किंवा हिंदी भाषिक कोणी येणार असेल ना, तर त्यांना बऱ्यापैकी समजण्यासारखं हे त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण येस, सगळ्याच ठिकाणी नाही आहे.
सगळ्याच ठिकाणी नाही आहे. काय काय मंदिरांना हे सुविधा आहे की तिन्ही लँग्वेजचे फलक्स लावलेले आहेत. त्यांची लोकल लँग्वेज जी प्रत्येक राज्याची आहे ऑफकोर्स. सेकंड आहे आपलं इंग्लिश, जेणेकरून प्रत्येकाला कळेल, आणि एक हिंदी. बघूया. या हे असं स्वरूप आहे मंदिराचं. बलाढ्य असं खूप प्रशस्त मंदिर आहे, छान आहे. आणि इथे हे सर्व बसलेले आहेत आपले सवंगडी. आणि इथे जे वरती आहेत हे सर्व नाथ आहेत, योगी नाथ आहेत, जे तपश्चर्याला बसलेले होते किंवा ज्यांचे तप चालू होते. हे सर्व इथे वरती सर्व पोस्टर्स आहेत, बघू शकता इथे. ये पकडू काय अरे पडणार नाही मी तेवढा आहे माझ्याकडे भरोसा नाही देऊ पकडून ही सर्व नवग्रह आहेत. हे आहेत शनिदेव, हे केतुदेव आहेत, हे गुरुदेव आहेत, हे आहेत बुधदेव, हे आहेत शुक्रदेव, हे आहेत चंद्रदेव, हे आहेत मंगलदेव, आणि हे आहेत राहुदेव. आणि आपले जे मध्ये आहेत ते सूर्यदेव, बघू शकता. हे आपले नवग्रह आहेत पूर्ण. आणि हे मंदिराचं असं प्रवेशद्वार आहे. हे श्री सोमनाथ स्वरूप मंदिर आहे. इथे आपले गणराय आणि इथे आपले श्री हनुमंतराय आहेत. ही जी पिंड आहे ती ग्रिणेश्वर नाथांची आहे. हे रामेश्वरमची पिंड आहे. ही नागेश्वर पिंड आहे. ही श्री वैद्यनाथ पिंड आहे. आणि ही जी आहे ती त्र्यंबकेश्वरची पिंड आहे. ही विश्वनाथाची पिंड आहे. ही भीमाशंकराची पिंड आहे. हे केदारनाथांची पिंड आहे. श्री केदारनाथ. ओकलेश्वरवर अमृतेश्वर नाथांची पिंड आहे. ही श्री महाकलेश्वरची पिंड आहे. आणि ही श्री मल्लिकार्जुन पिंड आहे. आणि इथे आहे ही सोमनाथ पिंड. प्रत्येक पिंडीमध्ये आपण बघितलं असेल त्यांचं जे पिंडीचं जे आहे ते फरक आहे. आता कॅमेरामध्ये दिसतंय की नाही हे मला कळत नाही आहे, माहीत नाही आहे. पण हे जे वरती आहे ना हे मंदिर, हे श्री मत्स्येंद्रनाथांचं मंदिर आहे. इथे असे छोटे छोटे मंदिरं आपण सगळे बघितले आहेत आजूबाजूच्या परिसरात. सोमनाथांचं होतं. आपण सर्व पिंड बघितली. 12 ज्योतिर्लिंग त्याला म्हणतात असं ते बघितलं आपण. जे वास्तूच्या हिशोबाने किंवा जे ग्रह असतात ते पाहिलेले आहेत आपण. नवग्रह पाहिलेले आहेत आपण हे वन पाहिलेले आहेत. तिकडच्या समाध्याच पाहिलेल्या आहेत काय काय आहे. अशा रीतीने आपलं सगळं छानपैकी कवर झालेलं आहे वरचं. म्हणजे जे वरचा मंदिराचा जो वरचा भाग होता जिथे हे सगळे नाथांची आय गेस त्या काळी उपासना होत असेल किंवा त्यांची उपासना कुठे होत असेल आणि हे मंदिर त्यांचं प्रतिनिधित्व करत असेल त्या हिशोबाने हे मंदिर बांधलेलं आहे.
छान आहे, सुंदर आहे, मोकळी जागा खूप आहे, सुटसुटीत आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. चला आता आपण या मंदिराची रजा घेऊयात, खाली उतरूयात पायऱ्या आणि आपल्या गाडीत बसूया. त्या चौथ्या मंदिराकडे आलेलो आहोत. श्री गोरखनाथ क्षेत्र म्हणून आहे. तर या आतमध्ये आता बघूया. तिथे ॲक्च्युली संध्याकाळी आलो आहे ना आपण, त्याच्यामुळे छान असा लाईटिंग वगैरे ऑन झालेली आहे. आपण सकाळपासून सकाळ दुपार असं मंदिर करत होतो तेव्हा लाईट आपल्याला एवढी प्रकर्षाने दिसत नव्हती. आता जी आहे ती प्रॉपर लाईट छान दिसते, तर तुम्ही बघा. सोनिया गांधी, श्रीमती सोनिया गांधी आणि ते इंदिरा गांधी. हा असा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. आपण आता काय काय या मंदिरामध्ये आहे ते पण बघूया. हे भगवान हनुमंताचं मंदिर आहे. चला आपण दर्शन घेऊया.